आहे. काल 30 तारखेला आटोलीच्या महानगरपालिकेमध्ये मला वाईफने 8व्या महिन्यासाठी ट्रीटमेंटसाठी गेलेलो 30 तारखेचा. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला 2 दिवस ॲडमिट ठेवावं लागेल. तर मी एक दिवस झालं होतं, रात्रभर त्यांनी ॲडमिट केलेलं आणि दुपारी 12च्या 1च्या आसपास त्यांनी एक इंजेक्शन दिलं. त्याचं इंजेक्शन रिएक्शन झालं आणि माझी वाईफ बेशुद्ध पडली. तर सुमारे 3 तास त्यांनी तिथं जाऊ हेच तिथं थांबून ठेवलं की नाही पेशंट आहे वगैरे हे ते करून तिथं त्यांनी हे केलं आणि बोलले की एंड मोमेंटला बोलले की तुम्ही वाशीला जावा. आणि आम्ही मग वाशीला घेऊन आलो. तिथं फक्त एका तासाच्या आतमध्ये त्यांनी मृत्यू घोषित केलं. मला याचा जाब पाहिजे. या महानगरपालिकेने जाणून बुजून माझ्या वाईफला हे केलेलं आहे, याचा मला जाब पाहिजे. आज या ठिकाणी 2 महिलांना जे ड्युओडेनल आणि डेक्सा इंजेक्शन जे दिलेले आहे त्यात एक महिलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. ही खूप दुःखद घटना आहे. दुसरी बाई व्हेंटिलेटरवर आहे, ती सुधारण्याची व्यवस्थित आहे, परंतु दोघांचा एकीचा उपचार चालू आहे, एकीचा डेथ झाला आहे. याची कुणी दोषी असेल त्यांच्यावर ती कारवाई केली जाईल. याच्यावर कमिटी तयार करू आणि कमिटी घेऊन याचा व्यवस्थित चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अतिशय संताप आणणारी आणि राग अनावर होणारी अशी घटना ह्या नवी मुंबईत घडली. सोनम डोंगरे आणि रिचा मिश्रा या 8 महिन्याच्या गर्भवती आमच्या भगिनी, आमच्या महिला ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात ॲडमिट होत्या. तिथे डॉक्टरांच्या इंजेक्शनचा दुष्परिणाम झाला आणि त्यांना वाशी इथल्या मनपा रुग्णालयात आणण्यात आलं. तिथे सोनम डोंगरे या आमच्या भगिनीचा मृत्यू झाला. तर रिचा मिश्रा या सुद्धा आता प्रकृतीने अतिशय गंभीर असल्याची बाब समोर येते. मोठ्या मोठ्या बाता मारून सुपर स्पेशालिटी सुविधा आम्ही नवी मुंबईकरांना देतोय असं सांगणारे गेली 25 वर्ष सत्तेत असणारे इथले निर्लज्ज सत्ताधारी याचं उत्तर देणार आहेत का? पालिका प्रशासनात आरोग्य विभागात असणारे आणि या महापालिकेचे आयुक्त याचं उत्तर देणार आहेत का? या दोनही घरांमध्ये आज अतिशय दुःखद वातावरण आहे. नवी मुंबईकर मायबाप या अशा सत्ताधाऱ्यांच्या पुढे आपण लोटांगण घालणार आहात की याचा जाब विचारणार? योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि याला दोषी असणाऱ्यांवर गुन्हा तात्काळ नोंदवला गेला पाहिजे. अन्यथा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनच्या काचा राहणार नाहीत हे मात्र नक्की. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.